अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा पडू देऊ नये. सायंकाळी म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस या 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत. मीठ, झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये, म्हणजेच पैसे कोणाला देऊ नयेत. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये. बंद घड्याळ घरात ठेवू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर प्रत्येक अमावास्येला दूध किंवा दुधापासून बनविलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनविलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा. आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.